मी सरपंचपती अण्णासाहेब नारायण शिरसाट गेल्या 2023 पासून आम्ही आरणेर ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेलो आहोत आणि आम्ही अतिशय पारदर्शकपणे असं काम करत आहोत। या ठिकाणी मला सांगायचं आहे की गेल्या पंचवार्षिकचे सरपंच पती अशोक कारभारी शिरसाट हे आहेत, परंतु उद्धव कारभारी शिरसाट हे स्वतःला सरपंच म्हणून समजत आहेत आणि सरपंच समजत असताना ज्यावेळेस आम्ही निवडून आलो 2023 ला त्यावेळेस ते आमच्याकडे आले आणि आम्हाला बोलले की या ठिकाणी आमच्या कालावधीमधला 17 लाख रुपये निधी शिल्लक आहे। 17 लाख रुपये निधी शिल्लक आहे, परंतु 17 लाख रुपये निधी यांना गावकऱ्यांनी चुकीचे काम करत असल्यामुळे खर्च करून न दिल्यामुळे तो शिल्लक राहिला, बरोबर आहे। पण 17 लाख रुपये निधी शिल्लक राहिला, तो वर्ग काय त्याच्या बापाचा आहे का? हा ग्रामपंचायतचा निधी काय आहे, जो सरपंच पुढे होईल त्याचा। तर तो बोलतो हा निधी आमचा आहे, हा मला फुकट उचलून द्या, आणि तो उचलून द्यास मी प्रतिबंध केला। मी गावचा विकास करण्यासाठी समोर आलेलो आहे आणि या ठिकाणी त्यांनी अतिशय चुकीचे काम केले, तर त्याच्या माझी बदनामी करण्यासाठी फक्त माझी बदनामी त्याला करायची आहे। मी चांगल्या मताने नात्याने आम्ही निवडून आलेलो आहोत, गावामध्ये आमचा चांगला आम्हाला लोक समजतात, परंतु या ठिकाणी आमची बदनामी करायची, त्याच्या आर्थिक हवाशापोटी त्याला फक्त त्याच्या पैशाची हाव आहे आणि ते पैसे त्याला न दिल्यामुळं तो आमची बदनामी करत आहे। या ठिकाणी त्यांनी जोमदार तांड्यामध्ये गिरेवस्ती ते शिंदे वस्ती असा रस्ता या ठिकाणी एमआरसी मधून त्यांनी आणला आणि त्या ठिकाणी 5 टोपले सुद्धा त्या रस्त्यावर टाकले नाही, परंतु तो म्हणतो की या ठिकाणी मला अख्खा रस्ता फुकट उचलून द्या, आणि तो रस्ता मी उचलून दिला नाही म्हणून तो त्या आर्थिक हव्यासापोटी आमच्यावर चुकीचे आरोप लावून या ठिकाणी उपोषण करत आहे आणि आम्हाला बदनाम करण्याचं काम करत आहे। तरी याची प्रशासनाने दक्षता घ्यावी ही विनंती।